हॅलो मित्रांनो, गुड मॉर्निंग. कसे सगळे? मस्त मजेत. पण मी मस्त नाही, कारण वाजलेत आता 11 आणि कृष्णाच्या आज शनिवारी 10 वाजता शाळा सुटते आणि तो म्हणला की पप्पा मला सकाळी जाताना सोडवतो आणि 10 वाजता न्यायला या. 11 वाजल्या देण्यात राहिलाय. हे तेलाच्या राड्यात काहीच देण्यात राहत नाही. ना जेवायचं देण्यात राहते, ना आपल्याला पोरं आहे ती सुद्धा देण्यात राहते. काहीच देण्यात राहत नाही बघा. नुसतं काम काम काम, तेल पॅकिंग, ऑर्डर, लिखाण पडानो, फोन आणि कॉल, नुसतं डोकं हँग होऊन गेले. 11 वाजता 1 तास झालं लेट झाले. सरांनी सुद्धा फोन केला नाही. चावी दे का पूजा? चावी कुठे? फोरव्हीलरची. मला तुम्हाला सांगतो, सरने फोन सुद्धा केला की बाबा तुमचं पोरग शाळेत एकटंच राहिले. आपल्याला माहित नाही तर आपण आणलं असतं. अशी ओम तर काय ओमाने दांडे मारली शाळेला. जातो डायरेक्ट मोठी गाडी घेऊन. कृष्णा निवळ आता हे झालं असेल आता नुसतं येड्यावून. अयो त्यातले तर शनिवार असल्यामुळे आज ज्या ऑर्डर आपण केलेल्या आहेत का नाही, तर ते 12 वाजताच पोस्ट बंद होतं. तर त्याच्या 12च्या आधी सगळं पॅकिंग करून पाठवायच्या. ते पण उशीर ते जायला काय करम. चला जेव्हा कृष्णा शाळेत आलो तर एकटाच आहे गाड्या. ही कृष्णाची शाळा, मस्त पैकी शाळा आहे कृष्णाची. एकटाच बसलाय बघा तिथं. एकटाच आहे. हा कोण आहे? हा सर आहेत का? सांग सरांना पप्पा आलेत म्हणून. फोन बिन करायचा की र. चल तिकडं कशाला उभा हे करतो? असल्या खोड्या करतो का शॉर्टकट? होय र, असं शॉर्टकट मारतो का? चला आणलं बा कृष्णाला. कृष्णाचे सर तर म्हणले काय विसरला होता काय पोराला. म्हणलं काय आता तसंच झालं. तर जाता जाता कृष्णाला घ्यायचे बूट, त्याचे फाटलेत बूट, आणि काय करायचे पंक्चर काढायची. गाडी पंक्चर झाली हे बघा, टायर मध्ये हवा असं. तर चला आता पंक्चर काढू. बाहेर आलोय तर. आणि आता काय पोस्टाला टाकायचे पार्सल. मला नाही वाटत आज होईल पोस्टाला पार्सल टाकणं, कारण 11:15 वाजल्यात अजून पॅकिंग चालू आहे. जाऊ द्या मरू द्या, सोमवारी टाकता येते. आजचे पार्सल सोमवारी, कारण उद्या तर सुट्टी आहे. सगळ्यात पहिला आपण पंक्चर काढून येऊ. तुम्हाला सांगतो आजारी पडलो मी कालपासून. माझे असं म्हणजे चक्कर बिक्कर यायला सारखे झाले. जेवण नाही टायमावरती. काय परत खायला गेलं तर खाऊ वाटत नाही आहे. अशा गोष्टी व्हायला लागल्यात. तर ह्याच्यामुळं कुठली गोष्ट सुखाने नाही आहे किंवा कष्ट करावं लागतं सगळ्या गोष्टी. तेव्हा जाऊन ह्या गोष्टी भेटतात. असू द्या, पण लय आताच कष्ट झालं जरा. पंक्चर काढले बघा मित्रांनो जस्ट. हे बघा एवढा खिळा निघला टायर मध्ये. काय खेळाय का? कस काय असं घुसलं? खिळा नाही, ह्याला टोक नाही, काय नाही तरी घुसलं. हे असं असतं. थांब, त्याला म्हणा तसलं टायर आम्हाला पुंगळीला ह्याला पुढे घोडा. हा हे घोडा वय लय. तर घोडा कुठं आला? हे उडतोय ती का गेला? उसको बोल ये लगा ले ऐसा. अरे टायर के पुंगड़ी को ऐसा वैसा चुंगड़ी लगा ना, बोल उसको. काय वो पुंगड़ी को ऐसा वो पोल टोपन लगाओ टोपन. हाँ इधर उधर है ना. चला कृष्णाला नवीन बूट घेतला आणि त्याला आईस्क्रीम पण घेतली. आणि नीट खा आईस्क्रीम आहे बाबा. घरी आलो तर पिवळी ताप द्यायला लागली. काय झालं बाबू रे? हे काय म्हणते तू पूजा? टॉम्या निद्रा असं घेतलं काय रे? काय म्हणते का ही पिवळी? आणि देऊन टाक थोड्या वेळ, मला व्हिडिओ बनवायचा, बनवून दे. नाही आलोय आता खालच्या घरी, कारण शॅम्पू संपलाय, कंडिशनर पण संपलाय. त्याच्यामुळे आता इथून आपल्याला बावड्याकडनं घेऊन जायचं आहे माल. तर मित्रांनो, तुम्हाला जर शॅम्पू, तेल, कंडिशनर हे पैकी काही जरी ऑर्डर करायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती फोन फिरवा. चला कुठे गेलाय? पिकाला पण मटेरियल संपलाय बघा. संपला का वहिनी? ओके. कंडिशनर आहे, शॅम्पू संपलाय. आपल्याला कंडिशनर आणि शॅम्पू दोन्ही पाहिजे. तर
तेल पण संपले बघा, थोडेच राहिलेत. आज येणार आहे मटेरियल. तर आता मला पॅकिंग साठी एक 10 बाटल्या आता पॅकिंग झालेत ना सगळे. मग आयला सकाळ कसं काय आता मला पॅकिंगला थांबा किती कमी पडतो. माल संपलाय, आज संध्याकाळी येईन मग घेऊन जाऊ आपण. या बघा मित्रांनो, असे लोक मेसेज करतात मिळाले पार्सल, तर सगळ्यांचं पार्सल पोचलं जातंय. त्याच्यामुळं बऱ्याच लोकांना वाटतं पोचत नाही पार्सल, तर पोचते पार्सल सगळ्यांचं. टेन्शन घेऊ नका, लांब असेल थोडा एक 2 दिवस लेट होईल पण थेटच. पिवड्या काय रांगोळ काढते का बाबू? हा, आज आहे शनिवार आणि आज आपल्याला जायचंय मारुती राहायला. तर चला मित्रांनो, आता रेग्युलर जे मी वाट लावत होतो तर ती वाट आता झालं, ते 21 दिवस लावायला सांगितलं होतं. आता मग कसं, आता फक्त शनिवारी वगैरे जात असतो या. ओके चला, रोटीची माळ वगैरे तयार करून ठेवलेली आहे नाही. आपण जाऊया. यायचं तुला? यायचं का? हा, तर मित्रांनो आजचा माल सगळा संपला बघा. शॅम्पू तर बघा, कंडिशनर पण संपलाय, शॅम्पू पण संपलाय. तेल आहे, तेल पण आता ऑर्डर झालेले ते निम्मे. आता निम्मे उद्या संपून जातील. ह्यातले पण निम्मे ऑर्डर झालेत. उद्या हे सगळं माल संपून जातोय आणि नवीन माल आलेला आहे. दुपारी गेलतो आणायला भावड्याकडे, पण तो काय आला नव्हता माल. आज आलेला आहे आता 9:30 वाजता. तर आता आपण सगळ्यात पहिल्यांदा देवाला जाऊ मारुती राहायला, नंतर आलं की माल आणायला जाऊ. आलं बघा इथं आम्ही बिगवन चौकामध्ये. इथं जवळजवळ लय मंदिर आहे, तुम्हाला सांगतो. इथं आतमध्ये मारुती रायाचं, विठ्ठल रुक्मिणीचं 10-15 तर देवळं असतात छोटे छोटे, तर तुम्हाला दाखवतो मी. अजून देव दाखवतो तुम्हाला. चल पिओ. हे बघा इथं बघा पिंड आहे महादेवाची. हे देव बाप्पा कर पिवड्या, देव बाप्पा करा नीट का. हे बघा इथं देव दाखवतो तुम्हाला. हे बघा इथं संत ज्ञानेश्वर महाराज. हा ज्ञानेश्वर माऊली. ही संत तुकाराम, नामदेव तुकाराम. हा चला. एकनाथ. काय देव बाप्पा, पाया पडा पाया पडा. गुरुदेव दत्त. दत्ताचं मंदिर बघा. किती मंदिर झाले मोफा तुम्ही. इथं बघा शिर्डीचे साईबाबा. शिर्डीचे साईबाबा. हा साईबाबा. सप्तमाली गजानन. गजानन महाराज. शेगाव. शेगाव. चला. शेगावला लय मोठं मंदिर आहे. होय ना.
कुठलं हे देवस्थान आहे ते माहीत नाही, पण देव आहेत इथं आहे, इथं पण आहे. ते कसं झाड आहे, पिपळाचं पिपळाचं झाड आहे. इथे विठ्ठल रुक्मिणीचे इथं रुक्मिणी दर्शन घ्या इथं जोडीने. बघा. आणि आता इथं शनिदेव दाखवतो. शनिवारचा आता शनीचा मंत्र म्हणायचा आहे. पाठ आहे का? हा इथं अक्कलकोट श्री स्वामी समर्थ हे बघा. श्री स्वामी समर्थांचा आता हे शनिदेवाचं आहे. तर आजचा मंत्र असतो नीलांजन समवासम रविपुत्रम यमागर्जम छाया मार्तंड संभूतम तम नमामि शनैश्वरम. नीलांजन समवासम रविपुत्रम यमागर्जम छाया मार्तंड संभूतम तम नमामि शनैश्वरम. नीलांजन समवासम रविपुत्रम यमागर्जम छाया मार्तंड संभूतम तम नमामि शनैश्वरम. नीलांजन समवासम रविपुत्रम यमागर्जम छाया मार्तंड संभूतम तम नमामि शनैश्वरम. मंत्र पाठायचा. नीलांजन समवासम रविपुत्रम यमागर्जम छाया मार्तंड संभूतम तम नमामि शनैश्वरम. नीलांजन समवासम रविपुत्रम यमागर्जम छाया मार्तंड संभूतम तम नमामि शनैश्वरम. नीलांजन समवासम रविपुत्रम यमागर्जम छाया मार्तंड संभूतम तम नमामि शनैश्वरम. नीलांजन समभासम रविपुत्रम यमागर्जम छाया मार्तंड संभूतम इकडे बाहेर तम गणपती बाप्पाचं नमामि मंदिर आहे. शनैश्वरम. नीलांजन समभासम रविपुत्रं यमाग्रजं छाया मातंड संभूतं तं नमामि शनैश्वरं. नीलांजन समभासम. हे बघा गणपतीचं मंदिर. जसं की आपण आलेलो आहे की भिगवण चौकामध्ये सर्वात मोठं मंदिर भिगवण चौकातलं गणपतीचं. आणि इथं आहे दुर्गा मातेचं मंदिर. हे आपण आलेलो आहे भिगवण चौकामध्ये. हे बघा दुर्गा मातेचं मंदिर. पहिले बघा अन्नपूर्णा माता. अन्नपूर्णा माता हे बघा अन्नपूर्णा माता. देव पकरा. आणि बघा पिऊ सुद्धा दर्शन घेते. संतोषी माता प्रसन्न. संतोषी माता बघा हे बघून संतोषी माता. आपण त्या दिवशी नव्हतं. आणि दुर्गा माता. दुर्गा माता मंदिर. या ठिकाणी बघा मित्रांनो, इथं त्रिशूळ आहे. हा त्रिशूळ जो आहे खूप वर्षाचा त्रिशूल आहे हा. खूप वर्षाचा त्रिशूळ आहे. इथे बघू शकता. हा त्रिशूळ पूर्णपणे लिंबामध्ये हा झाला आहे, फिक्स झालेला आहे. तर चला, सगळ्या देवांचं दर्शन झालेलं आहे आपल्याला. आणि आता आपण जाऊया घराकडे.